आर्ची कृष्णराजला कशी भेटली यावरचा हा रिपोर्ट पूर्ण पाहूया। आर्चीला मिळाला महाडिकांचा परशा। महाडिकांच्या घरात सनई वाजणार। यूट्यूबर कृष्णा रिंकूशी लग्न करणार। सध्या सगळ्यांचं लक्ष हे एका गोड फोटोनं वेधून घेतलेलं आहे। होय, कोल्हापूरच्या कुस्ती आखाड्यापासून ते बॉलिवूडच्या बी टाउन पर्यंत आणि तुमच्या मोबाईलवरच्या सोशल मीडियातही सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे आर्चीला मिळालेल्या परश्याची। होय, लाखो हृदयाची धडकन असणाऱ्या सैराट फ्रेम आर्चीला म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूला रिअल लाईफ मध्ये परशा मिळाल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। त्याला कारण ठरला एक फोटो, आणि तो फोटो आहे अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबत कोल्हापूरच्या राजकारणातील महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांचा। हा फोटो कृष्णराज महाडिकांनी आपल्या सोशल मीडियावर टाकताच काही क्षणातच शेकडो कमेंट्स आणि लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडलाय। तर आता या कमेंट्स वाचून तुम्हालाही अंदाज आला असेल ना, नेटिझन्सने या जोडीला किती डोक्यावर घेतलंय ते। अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना सैराट केलेला आहेच। महाडिक घराण्याच्या कुस्तीच्या आखाड्यापासून ते संसदेपर्यंत असलेला दबदबाही सगळ्यांनाच माहितीये। कृष्णा महाडिकांचे वडील भाजपाचे खासदार आहेत आणि खुद्द कृष्णा यूट्यूबर असून त्याच्या व्लॉगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय। त्यामुळे आता या जोडीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय आणि जर या चर्चा खऱ्या असतील तर या जोडीला आमच्याही शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता माझ्यासह महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे। तर ज्यांचा हा फोटो आहे ते कृष्णा महाडिक स्वतः आपल्या सोबत आहेत आणि थेट आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत। तर कृष्णा, आपण पाहतोय, खरं तर तुम्हीही पाहिलं असेल आणि तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। अंबाबाईचं दर्शन तुम्ही घेतलं आणि तुमच्यासोबत आर्ची पाहायला मिळाली, नेमकी काय इनसाइड स्टोरी? माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज हे फोटो माझा मिसअंडरस्टँड करून घेऊ नका। त्या माझ्या चांगल्या एक मैत्रीण आहेत आणि त्या सहज कोल्हापूरला एक कार्यक्रम होता म्हणून आल्या होत्या आणि त्या दरम्यान आमची भेट झाली। आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथं फोटो काढला आणि तो माझ्या ऑफिस टीमकडनं पोस्ट केला गेला आणि त्याच्यावरून भरपूर काही अफवा बाहेर पडत आहेत। त्यामुळं मला तुमच्या माध्यमातून हे सगळ्यांसमोर क्लिअर करायचं आहे की आमच्यामध्ये तसं काही नाही आहे। कारण काय, माझ्या फॅमिलीच्या साईडला आणि त्यांच्या फॅमिलीच्या साईडला अशा अनेक गोष्टी विचारल्या जात आहेत की नेमकं काय चालू आहे, परंतु तसं काही नाही आहे। त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं की प्लीज डू नॉट मिसअंडरस्टँड दिस एंटायर सिच्युएशन। नक्कीच, पण मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जाणून घ्यायचं आहे माझ्यासोबत या सगळ्या प्रेक्षकांना। आर्चीची भेट होणं हे कोइन्सिडन्स तर नक्कीच नसेल, काय नेमकं घडलं होतं? नाही, आम्ही ठरवूनच भेटलो होतो, परंतु आम्ही मंदिराच्या दर्शनासाठी पण एकत्रच गेलो होतो। पण त्या फोटोचा जो वेगळा अर्थ काढला चाललाय ह्याच्याबद्दल मी बोलतोय आणि ते कदाचित माझ्या रिसेंट व्लॉग मध्ये माझ्या लग्नाची चर्चा झाली होती, त्यामुळे काही लोकांना वाटत असेल, पण आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, त्या पलीकडे आमच्यामध्ये काही तसं नाही आहे। त्यामुळे मी सगळ्यांना फक्त एवढंच रिक्वेस्ट करत आहे की आपण तसं काही समजून घेऊ नका। बिलकुल, आणि तुमचा तो रिसेंट ब्लॉग ज्याच्याबद्दल आता तुम्ही बोललात तो मी देखील पाहिलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे, ज्यामध्ये आपले वडील असं म्हणतायत की 2025 मध्ये यंदा कर्तव्य आहे। तर त्या संदर्भात काय अधिक माहिती देणार? म्हणजे 2025 मध्ये ऍक्च्युली काय आहे, दोन मोठे भाऊ असल्यामुळं आणि त्या दोघांचंही लग्न झालं असल्यामुळं साहजिक आहे की जर असं तिसऱ्यावरती जास्त प्रेशर असते, परंतु त्या गोष्टी चालत राहतात। म्हणजे मी असं कॉन्शियसली त्याच्याबद्दल काही अजून घरात चर्चा सुद्धा नाही आमच्या। ते व्लॉग एक तुम्हाला माहिती आहे, आमच्या फॅमिली फार एक मजा मस्ती करणारी फॅमिली आहे आणि जेव्हा एकत्र आलो तेव्हा साहेबांनी हे बोलणं करतील असं मला सुद्धा अपेक्षित नव्हतं, परंतु ते बोलून गेले आणि ते खूप मोठा तो सुद्धा एक बातमीचा विषय झाला। माझं लग्न कधी होणार आहे, काय होणार आहे, मला काहीही माहीत नाही त्याबद्दल। ते सगळं माझी फॅमिली वगैरे त्यांचं चालू असते। पण हा, म्हणजे त्या बाबतीत एवढंच आहे तुम्हाला सांगण्यासाठी। बिलकुल, आणि नक्कीच तो व्लॉग पाहिला मी, त्याच्या खालचे कमेंट्स देखील वाचल्या। त्यामध्ये एकाने कमेंट केली आहे की महाडिक साहेब तुमचा स्वयंवर ठेवणार आहे, खरं आहे का?
खरं सांगायला गेलं तर मला भरपूर त्या विषयासंदर्भात आता फोन कॉल्स येत आहेत, पण मी जसं मगाशी सांगितलं की मला तुमच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की असं काहीही आता चालू नाही आहे. खास करून कालच्या फोटो जो व्हायरल झाला आणि त्याच्याबद्दल जी काही चर्चा चालू आहे त्याबद्दल काही तुम्ही प्लीज अफवांवरती विश्वास करू नका, असं सगळ्या लोकांना एवढीच विनंती करायची आहे. बरं, हा फोटो जितका इंटरेस्टिंग आहे त्या फोटो खालच्या कॉमेंट्स देखील तितक्याच इंटरेस्टिंग आहेत. कारण या कॉमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे, यंदा कर्तव्य आहे, नांदा सौख्य भरे, आर्चीला विचारा कोल्हापूरची सून होते का म्हणून, किंवा जोडी छान दिसते. या कॉमेंट्सला तुम्ही आता काय रिप्लाय देणार आहात? आपल्याला कदाचित माहीत असेल की माझा चाहतावर खरंच खूप मोठा झाला आहे आणि आय रिअली अप्रिशिएट ऑल माय फॉलोअर्स. मी आजपर्यंत जे काही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काम करत आलेलो आहे, मला खूप चांगली व्ह्यूअरशिप, खूप चांगले एंगेजमेंट आणि खास करून माझ्याशी जोडले गेलेले जे लोक आहेत ह्या सोशल मीडिया किंवा यूट्यूबच्या माध्यमातून, मी सगळ्यांना खूप अप्रिशिएट करतो. कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे आणि ते त्यांच्या भावना आहेत ते व्यक्त करणार त्यांच्या कॉमेंट्समध्ये. परंतु मला त्यांना परत एकदा हेच सांगायचं आहे की अजून माझी वेळ आलेली नाही आहे, तुम्ही जरासा संयम ठेवा. नक्कीच. आणि खरं तर इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही इथं आहात आणि इन्फ्लुएन्सर म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तर आपला जो व्लॉग आहे तो पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती नजर टाकूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तर कृष्णा, पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांच्या सत्राकडे वळूयात. खूप सारे प्रश्न आहे, मला खूप सारे गप्पा तुमच्यासोबत मारायच्या आहेत. महत्वाचं म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणून मी एक प्रश्न तुम्हाला विचारते. खरं तर खूप मोठी राजकीय पार्श्वभूमी तुमची आहे, एवढी भक्कम आणि भव्य अशी पार्श्वभूमी असताना तुम्ही इन्फ्लुएन्सर व्हावं किंवा युट्यूबर व्हावं असं तुम्हाला का वाटलं? खरं सांगायला गेलं तर यूट्यूबची सुरुवात म्हणजे खूप अनॉनिमसली झाली होती. मी त्यातलं कुठल्याही गोष्टीचं मला नॉलेज नव्हतं. खरं तर कोविडच्या काळात जेव्हा आम्ही सर्वजण, आम्ही संपूर्ण कुटुंब सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात आणि मी एकत्र येणं हे फार कचित होते. परंतु कोविडच्या काळात ते झालं आणि आपल्याला कदाचित माहीत असेल की माझी पहिली ओळख एक ॲथलीट म्हणून आहे. मी गेले अनेक वर्ष रेसर म्हणून मी इंग्लंडमध्ये राहिलो होतो आणि परत आल्यानंतर म्हणजे मी एका जागेवरती बसून राहणारा व्यक्ती नाही. मला नेहमी काय ना काहीतरी नवीन शिकणं करणं या गोष्टीची फार आवड आहे. त्यामुळे जेव्हा कोविडच्या दरम्यान आम्ही सगळे एकत्र होतो, जे काय मी एकत्र गोष्टी करत होतो, जेवण बोलणे, व्यायाम करणे, काही असेल, तर त्याचे सहज मी व्हिडिओज बनवायला चालू केले आणि बोलता बोलता आम्ही तर निर्णय घेतला की मी ते अपलोड करून बघतो यूट्यूबवरती. आणि ते अपलोड झाला आणि पहिल्याच व्हिडिओपासून त्याला भरपूर व्ह्यूअरशिप मिळत गेली आणि त्याच्या कॉमेंट्सपासून मला कळलं की कदाचित एका खासदारांच्या घरात सर्व फॅमिली, सर्व कुटुंब त्यांचं कसं राहत असेल ह्याची उत्सुकता लोकांना होती आणि त्याचे कुठेतरी इन्साइट्स माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मिळत होते. म्हणून कदाचित त्याला व्ह्यूअरशिप जास्त मिळत गेली आणि मग इव्हेंच्युअली मला वाटते मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबातले सर्व लोक, आमचा एक प्रत्येकाचा चाहता वर्ग एक निर्माण होत गेला. त्यामुळे ते मग इट केप्ट ग्रोईंग. ओके, नक्कीच. आणि पुन्हा एकदा वळूयात तुमच्या त्या व्लॉगकडे, ज्यामध्ये आपल्या वडिलांनी असं म्हटलं होतं की यंदा कर्तव्य आहे, तर त्यावरती एक नजर टाकूयात. न्यू इयर रिझोल्युशन आहे की कृष्णाचं लग्न करायचं आहे यावर्षी. जशा पहिल्या 2 सुना आहेत तशी तिसरी सून पाहिजे. तुम्हाला कोण वाटतंय? 1% टू कॉन्टॅक्ट काय 9921 तर ब्लॉग आपण पाहिलेला आहे. आपल्या वडिलांनी म्हणजे एक प्रकारे सूचक इशाराच दिलेला आहे. मात्र ही जी आर्ची आहे, आता तुम्ही तर सांगितलं की आता हा फोटो जो आहे तो नाही आहे जे तुम्ही समजताय. तुमच्या मनातली आर्ची नेमकी कशी असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्या मनातली आर्ची असण्याची काय आवश्यकता नाही आहे. कारण मी सांगितलं की हा एक को इन्सिडन्स आहे की साहेबांनी जे काही बोललं आणि काहीच आठवड्यात फक्त आमचा एक फोटो एकत्र बाहेर आला आणि त्याचा एक मिसअंडरस्टँडिंग झाली लोकांमध्ये आणि ते
फोटो व्हायरल झाला. परंतु मी जर सांगितलं की तो विषय माझ्या डोक्यात सुद्धा अजून सुद्धा नाही आहे. ते घरातनं फक्त निघणारे गोष्टी असतात काही. पण लास्टली मी परत एकदा रिक्वेस्ट करतो की आमचं जे काय फ्रेंडशिप आहे त्यामध्ये असे काही गोष्टींची चर्चा नको अशी विनंती करतो सगळ्यांना. ऑनेस्टली जितकं ब्लश तुम्ही त्या व्लॉग मध्ये करताय ना त्याच्याहून जास्त ब्लश तुम्ही आता करत आहात. काय कारण आहे नेमकं? नाही खरंच मी खूप प्रामाणिकपणे सांगतो. मी अजिबात ह्या बाबतीत काही खोटं बोलत नाही. आणि मला तुम्हाला खरं सांगतो घरातले तर सर्वजण वेगळे, पण मला अनेक मंत्री महोदय, अनेक सन्मान्य आमदार महोदय, खासदार महोदयांचे फोन येत होते की आम्हाला बिन सांगता तुम्ही कसं काय हे ठरवला. त्यामुळे मला आज सकाळपासून आणि काल दिवसभर असे फोन कॉल झाले आणि माझे खूप चांगले संबंध अनेक इथं लोकांची आहे. आणि काल मी दिवसभर सुद्धा जेव्हा मुंबईमध्ये होतो तीच चर्चा चालू होती. पण मी सर्वांना इंडिव्हिज्युअली आता सांगत बसले, पण थँकफुली आता तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो तसं काही नाही आहे. त्यामुळे प्लीज आपण ह्या फोटोचा दुरुपयोग करू नका. त्यामुळे या फोटोचा दुरुपयोग करू नका. आणि महत्वाचं म्हणजे चर्चा जे उधाण आलेलं आहे त्या चर्चा इथं थांबल्या पाहिजे. आणि त्यामुळे हा फोटो बघितल्यानंतर जर काही तरुणींनी कृष्णाला अनफॉलो केलं असेल त्यांनी पुन्हा फॉलो करायला हरकत नाहीये. तर तुम्ही इथं आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि दिलखुलास गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू सो मच.